नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही टीव्हीचं बटन ऑन केलं की तुम्हाला जणू काही भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्याचाच भास होत असेल. कारण त्या पद्धतीचं वार्तांकन, आक्रमक वार्तांकन किंवा एक चिथावणी देणारं वार्तांकन सध्या टीव्हीवर सुरू आहे. काही काही हिंदी चॅनल्सनं तर अक्षरशः रणगाडे, मिसाईल्स हे आपल्या स्क्रीनवरती दाखवून भारत पाकिस्तान युद्ध सुरूच झालं असल्याचं चित्र निर्माण केलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये काय परिस्थिती आहे, वस्तुस्थिती काय आहे याबाबत लष्करी तज्ज्ञ अतिशय व्यवस्थितपणे सांगत आहेत. मात्र त्यांच्या मुलाखतीऐवजी एकूणच या सगळ्या वातावरणामध्ये युद्धज्वर कसा वाढेल असं सगळीकडे चित्र बऱ्याच मराठी पण आणि हिंदीवर तरी दिसत आहे. तुम्हाला आजच्या खबरबात कार्यक्रमामध्ये मी याबाबतची वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी एक नाव निवडलं आहे, निवृत्त लेफ्टनंट जनरल KJS धिल्लन यांचं. KJS धिल्लन हे जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा पुलवामाचा मोठा हल्ला झालेला होता तेव्हा ते काश्मीरमध्ये लेफ्टनंट जनरल याच पदावरती होते आणि त्यांनीच हल्ला झाल्यानंतर 100 तासांमध्ये दहशतवाद्यांना ठार केलेलं होतं. याशिवाय जे 370 कलम हटवण्यात आलं होतं तेव्हा देखील धिल्लन हे श्रीनगरमध्येच होते आणि जम्मू काश्मीर शांत ठेवण्याची जबाबदारी या लेफ्टनंट जनरल धिल्लन यांच्यावरती होती. आता या धिल्लन यांचा उल्लेख जो आहे तो टायनी धिल्लन म्हणून केला जातो आणि अतिशय सुस्पष्टपणे, व्यवस्थित, शांतपणे आणि कोणताही युद्धज्वर तयार होणार नाही अशा प्रकारची मतं त्यांनी वेगवेगळ्या मुलाखतींमधून गेल्या 8-10 दिवसांमध्ये व्यक्त केलेली आहेत. या धिल्लन यांच्या मुलाखतीचा आधार मी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की पहलगाम हल्ल्याला जवळपास आता 11 दिवस झालेले आहेत, तरीही ज्यांनी हल्ला केला ते दहशतवादी अजूनही का सापडले नाहीत असा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे. हाच प्रश्न धिल्लन यांना वारंवार विचारला जातो आहे. कारण त्यांच्या इतकी माहिती, कारण ते आत्ताच रिटायर झालेले होते आणि त्यांच्या इतकी माहिती त्या एरियाची फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळं धिल्लन यांचं उत्तर मी तुम्हाला सांगतो आहे. धिल्लन यांनीच आधी म्हटलं त्या पद्धतीनं पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना 100 तासांमध्ये गोळ्या घातलेल्या होत्या. मग आता नक्की अडचण काय आहे या प्रश्नाचं उत्तर देताना धिल्लन असं म्हणाले आहेत की पहलगाम हा जो एरिया आहे आणि ज्या ठिकाणी हा सगळा हल्ला झाला तो अतिशय घनदाट अशा जंगलांचा आहे. जसजसं वर जावं तसं त्या ठिकाणी सूर्यप्रकाश देखील पोहोचू शकत नाही अशा प्रकारचा हा सगळा भाग आहे. त्यामुळं दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर त्यांना लपण्यासाठी अतिशय योग्य अशी जागा मिळालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी अशी सांगितली की हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलं तिथे पोहोचायला तब्बल 1 तासाचा विलंब झालेला आहे. त्यामुळं दहशतवादी हल्ला केल्यानंतर लगेचच पसार झाले आणि त्यांच्यामध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये 1 तासाचा विलंब असल्यामुळे त्यांचा पाठलाग करताना सुरक्षा दलांना थोडीशी अडचण निर्माण झाली आणि त्यातून ते सुरक्षा दलाच्या नजरेतून सटकून गेली. तिसरी महत्त्वाची अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी ड्रोन चालत नाहीत. म्हणजे ड्रोन जरी असतील तरी तिथनं आपल्याला खालचं दृश्य काही दिसू शकत नाहीत. सॅटेलाइट्सचा वापर यापूर्वी अनेकदा दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेलेला आहे, मात्र त्यांचा देखील वापर होऊ शकत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची त्यांचं म्हणणं असं आहे की जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी असं एक टेक्निक त्या ठिकाणी असं विकसित केलेलं आहे की कोणताही अननोन जर व्यक्ती त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये आला तर त्याच्या फोनची नोंद तिथल्या रेकॉर्डमध्ये होते, म्हणजे ॲटोमॅटिक होते. त्या ठिकाणचं सर्वेलन्सच त्या पद्धतीनं एकदम चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणजे तो पर्यटक जरी असेल किंवा तो दहशतवादी जरी असेल तरी कोणता फोन, कोणतं सिम कार्ड हे कोणत्या एरियामध्ये किती काळ होतं, त्याने कुठे कुठे जाऊन फोन केलेले आहेत, कोणाकोणाला फोन केले आहेत, याचा जो सगळा डेटा आहे तो जम्मू काश्मीर पोलिसांना हा आपोआप मिळत असतो. त्यामुळं जर कुणी जम्मू काश्मीर बाहेरचा रहिवासी एखाद्या भागामध्ये आला तर त्याच्या हालचालींवरती एक निरीक्षणच त्यामुळे ठेवता येतं. आता झालं काय याच्यामध्ये, या दहशतवाद्यांनी अल्ट्रा फोन वापरलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सिम कार्ड वापरलेलंच नाही आहेत. त्यामुळंच त्यांचा शोध घेताना
सुरक्षा दलाला आणि पोलिसांना सुरुवातीपासूनच अडचणी आल्या. आता तो जर त्यांनी रेग्युलर जर फोन वापरला असता तर साहजिकच त्यांच्या फोनचं लोकेशन, त्यांनी कोणाकोणाशी कॉन्टॅक्ट केलेला आहे, कोणत्या ठिकाणाहून खरेदी केलेली आहे, याचा सगळा डाटा मिळाला असता आणि त्यातून त्यांचा शोध घेणं सोपं झालं असतं. पण हा अल्ट्रा फोन असल्यामुळं हा सगळा डेटा पोलिसांना किंवा सुरक्षा यंत्रणांना मिळू शकलेला नाही, असं एक त्यांनी कारण सांगितलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा या दहशतवाद्यांच्या पाठलागावरती सुरक्षा बले आहेत तेव्हा तेव्हा या सुरक्षा दलांवरती पाकिस्तानकडनं फायरिंग केलं जातं. कारण सीमेपासून म्हणजे जी नियंत्रण रेषा आहे त्या नियंत्रण रेषेपासून अतिशय जवळ हा सगळा थरार सुरू आहे. त्यामुळं जेव्हा सुरक्षा दलं टेहाळणी करतात किंवा पाठलागासाठी जातात तेव्हा समोरनं पाकिस्तानकडनं फायरिंग होतं आणि ते जे फायरिंग आहे ते दहशतवाद्यांना कव्हर करण्यासाठी होत असावं असा देखील धिल्लन यांचा अंदाज आहे. त्यामुळं ज्या पुलवामामध्ये 100 तासामध्ये अतिरेक्यांना दहशतवाद्यांना गोळ्या घातलेल्या होत्या त्या तसं यश पहलगाममध्ये आपल्याला मिळत नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी स्पष्टपणे मान्य केलेली आहे. आता त्यामुळं पण त्यांचा असा दावा आहे आणि विश्वास देखील असा आहे की या दहशतवाद्यांना भारत आणि भारताची सुरक्षा दले कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही, असं देखील त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. जेव्हा धिल्लन यांच्यासारखा लष्करी अधिकारी याबाबत बोलतो तेव्हा ते मत अतिशय अधिकारवाणीचं असतं, अधिकृत असतं आणि ते एक समजुतीचं देखील मत असतं. त्यामुळं सोशल मीडियामध्ये किंवा टी व्हीवरती तुम्हाला जो काही युद्धज्वाराचा एक कलकलाट ऐकू येत असेल त्याच्यापेक्षाही धिल्लन यांची ही मुलाखत जर असेल तर ते आवर्जून पाहावा. इंडिया टुडे असेल, NDTV असेल, अशा अनेक महत्त्वाच्या चॅनल्सला त्यांनी मुलाखत दिलेली आहे. त्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यांना विचारण्यात आली की भारत पाकिस्तानवर अजूनही हल्ला का करत नाही. म्हणजे 11 दिवस झालेले आहेत आणि उरीमध्ये देखील जेव्हा हल्ला झाला तेव्हा 7-8 दिवसामध्येच आपण तेव्हा कारवाई केलेली होती. पुलवामा झाल्यानंतर देखील कारवाई केलेली होती. मग आता पाकिस्तानवरती हल्ला रोखण्यापासून आपल्याला अडचण काय आहे या प्रश्नाचं उत्तर देखील त्यांनी व्यवस्थितरित्या दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे जेव्हा उरीचा हल्ला झाला होता तेव्हा आपल्या इन्फंट्रीनं म्हणजे पायदळानं ती कामगिरी बजावलेली होती. जेव्हा पुलवामा झाला तेव्हा एअरफोर्सनं ती कारवाई केलेली होती, त्यांनी एअर स्ट्राईक केलेले होते. आता जी वेळ असेल आणि आता जे ठिकाण असेल ते ठिकाण देखील भारतीय सैन्य दल हे त्यांच्या सोयीनुसार आणि त्यांच्या संधीनुसार निवडणार आहे. त्यामुळं भारतीय सैन्य दल कोणती आपली जी कारवाई आहे ती घाईघाईमध्ये किंवा केवळ भावनेपोटी करणार नाही. अतिशय व्यवस्थित नियोजनपूर्वक तयारी करून लक्ष्यभेदी अशी कारवाई असेल. यापूर्वीच्या कारवाईमध्ये काय झालं की जे जे दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड होते ते लॉन्च पॅड उद्ध्वस्त करण्याचा आपल्याला यश आलेलं होतं. धिल्लन यांचं म्हणणं आता असं आहे की आता केवळ दहशतवाद्यांना टार्गेट करून चालणार नाही, तर जे पाकिस्तानी लष्कर या दहशतवाद्यांना आश्रय देत आहे, ज्या पाकिस्तानी लष्कराच्या सगळ्या तयारीमुळे दहशतवाद फोफावला जात आहे, अशा पाकिस्तानी लष्कराचं कंबरड मोडेल अशा प्रकारची कारवाई तिन्ही सैन्य दलं करतील असा त्यांना विश्वास आहे. त्यासाठी आपल्याला धीर धरायला हवा, त्यासाठी आपल्याला संयम बाळगायला हवा असंच त्यांचं म्हणणं आहे. पण सध्या आधी म्हटलं त्या पद्धतीनं वाहिन्यांनी असं काही चित्र निर्माण केलेलं आहे की पाकिस्तानला जणू काही आता भारत आता पूर्णपणे नेस्तनाबूत करणार आहे. मिसाईल सोडलेलं आहे, काहीतरी विमानांची हालचाल सुरू झालेली आहे. प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही. इंग्रजीत आपण जसं म्हणतो मसल फ्लेक्सिंग, की ज्या पद्धतीनं आपण आपली तयारी दाखवतो, बेंडकुळ्या दाखवतो हातावरल्या, त्या पद्धतीचं सध्या सगळं सुरू आहे. त्यामुळं एक संयमी अशी कारवाई पण परिणामकारक अशी कारवाई भारतीय सैन्य दलं करतील असं धिल्लन यांचं मत आहे. त्यामुळं जे धिल्लन यांनी मत व्यक्त केलेलं आहे त्या मतावरती आपल्याला विश्वास ठेवायला हवा आणि कोणताही असा एक अतिरेकी विचार की लगेच का होत नाहीयेत, तातडीने का होत नाहीयेत, भारतीय लष्कर काही नुसतं म्हणजे जरांग्यांची देखील आपण जर प्रतिक्रिया पाहिली की ते म्हणतात की बॉम्ब काय तुम्ही काय फक्त गोदामात साठवण्यासाठी ठेवलेले होते का, तर तसा विचार न करता कोणतीही जर कारवाई करायची असेल तर त्याचं नियोजन हे लष्कराला अतिशय व्यवस्थित करावं लागतं. आता आणखी काही ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत या गेल्या 24 तासांमध्ये त्याचा देखील आढावा आपण या निमित्तानं घेऊया. सगळ्यात महत्त्वाची जी घटना आहे, एक जे चेन्नईहून कोलंबोला जाणारं जे विमान होतं त्या विमानामध्ये हे संशयित दहशतवादी असल्याचा निरोप चेन्नई एअर ट्रॅफिक कंट्रोलरनं आज कोलंबो एअरलाइन्सला दिलेला होता.
आणि तो इंटरपोलचा भारतीय सुरक्षा दलांनी किंवा NIA ते कळवलेलं होतं. आणि हे जे संशयित दहशतवादी आहेत पहलगाममधले ते त्या विमानामध्ये असावेत असा देखील संशय होता. पण त्या विमानाची पूर्णपणे सगळी तपासणी करण्यात आली, त्या प्रवाशांची झडती घेण्यात आली, पण त्याच्यामध्ये काही सापडलं नाही. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय पाकिस्तानबाबत भारताने घेतलेला आहे की पाकिस्तानमधली संपूर्ण आयात आणि पत्रव्यवहार देखील भारतानं आज पूर्णपणे बंद केलेला आहे. हा देखील एक मोठा तडाखा भारतानं आज पाकिस्तानला दिलेला आहे. याशिवाय तुम्हाला माहितीच आहे की ज्या पाकिस्तानी नागरिकांना भारतानं आपला देश सोडून जायला सांगितलेलं होतं, भारत सोडून जायला सांगितलेलं होतं, त्यातल्या काही पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानच स्वीकारत नव्हतं. पण त्यामुळं अटारी किंवा वाघा बॉर्डरवरती फार मोठी गर्दी अशा पाकिस्तानी नागरिकांची झालेली होती. पण ती गर्दी देखील आता हळूहळू कमी होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा किंवा NIA नक्की काय करत आहे याची देखील माहिती या निमित्तानं मी तुम्हाला देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पर्यटक घटनास्थळी उपस्थित होते, ज्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी मारले गेले, त्या सर्वांचा जबाब हा NIA घेतलेला आहे. त्यानुसार या दहशतवाद्यांचं रेखाचित्र तयार झालेलं आहे. आणखीन या दहशतवाद्यांना स्थानिक मंडळींचा काही सपोर्ट होता का, त्यांची काही मदत होती का, याची देखील छाननी केली जात आहे. तुम्हाला माहिती असेल तर तब्बल 2,500 जणांना जम्मू काश्मीरमधल्या किंवा पहलगाममधल्या 2,500 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे माहिती गोळा केली जात आहे. दहशतवाद्यांशी कोणी बोललं होतं का, त्यांच्याकडनं कोणी काही खरेदी केलेली होती का, त्यांनी कुठनं खरेदी केलेली होती किंवा त्यांनी कुठे मुक्काम केलेला होता का, त्या ठिकाणी हल्ला झाला त्यावेळेस कोणकोणते घोडेवाले होते, कोणाची हॉटेलं सुरू होती, या सगळ्यांचा तपास NIA करत आहे. त्यामुळं एक फार मोठं सर्च ऑपरेशन असं जे म्हणतो ते या निमित्तानं सगळं सुरू झालेलं आहे आणि त्याला लवकरच यश मिळेल. त्यामुळं या सगळ्या घडामोडी आहेत. आणि धिल्लन यांच्या मुलाखतींचा हवाला मी यासाठी दिला की एका अतिशय जबाबदार आणि एका वरिष्ठ पदावर केलेल्या अधिकाऱ्याचं हे सगळं कथन होतं. त्यामुळे या कथनावर आपल्याला विश्वास ठेवायला हवा आणि त्यांच्या दाव्यानुसार भारत पाकिस्तानवर काकारवाई करणारच आहे. फक्त त्यासाठीची वेळ आणि त्यासाठीचं ठिकाण हे भारत निवडणार आहे. पाकिस्तानी लष्कराचं कंबरड मोडणार आहे. या त्यांच्या शब्दावरती विश्वास आपण सर्वांनी ठेवूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमचे प्रतिनिधी विष्णू सानप हे पहलगाममध्ये आहेत. त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, त्या ठिकाणी काश्मीर जनतेच्या भावना काय आहेत, पर्यटक येत आहेत की नाही येत आहेत, आलेल्या पर्यटकांचं मत काय आहे, या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणारा एक विशेष कार्यक्रम आपण लेट्सअपवरती करत आहोत. आणि त्यासाठी देखील तुम्ही लेट्सअप फॉलो करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्स जरूर कळवा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.